नमस्कार। या 26 जूनला महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती आहे आणि त्याच्याकरता कोकण पदवीधर मतदारसंघातून आमचे ज्येष्ठ सहकारी आणि माझे मित्र सन्माननीय निरंजन डावखरेजी हे तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षातर्फे पदवीधर मतदारसंघाकरता उमेदवार आहेत। माझं आपल्याला कळकळीचं आव्हान आहे की या विधान परिषदेमध्ये आपला लोकप्रतिनिधी, आपला पदवीधर आमदार हा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या 10 वर्षापासून ज्यांनी या पदवीधर मतदारसंघात प्रतिनिधित्व केलं असे निरंजनजी एक उत्तम अभ्यासू, एक उत्तम आक्रमक, या सर्व परिसरातील समस्यांची जाण असलेला आणि संवेदनशील असा हा आमदार आहे। आणि एक पदवीधरांचे सर्व प्रश्न किंवा या विभागातील सर्व ज्वलंत प्रश्न घेऊन त्यांना विधान परिषदेमध्ये योग्यरित्या मांडून त्याच्याकरता न्याय मिळवून देण्याची हातोटी ज्या उमेदवारामध्ये अशा या निरंजन डावखरेंना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे। त्याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मतदान द्यालच, पण आपल्या बरोबर असलेल्या सर्व मतदार बांधवांना, पदवीधरांना 26 तारखेला मतदान केंद्रावर घेऊन जाऊन आपल्या पहिल्या पसंतीचं मत निरंजनजींना द्याल। आणि कोकण या परिसरातील आपली जी ख्याती आहे की गेल्या कित्येक वर्षापासून एखादा अपवाद वगळता ही जागा भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष जोमाने जिंकते आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण विजयाच्या बाजूनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना प्रचंड मताने निवडून द्याल आणि विधान परिषदेमध्ये आपलं म्हणणं मांडणारा, आपल्या जवळचा, आपला मित्र असा हा उमेदवार निरंजन यांना आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्याल ही विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।